भातकुली तालुक्यातील आसरा मंडळमध्ये छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान महसूल विभाग यांच्या वतीने शिबिराचे आयोजन हनुमान मंदिर देवस्थान सभागृहात करण्यात आले। तसेच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेचे आणि फोटोचे पूजन विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। विविध विभागातील अधिकारी कर्मचारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियान या शिबिरामध्ये सहभागी होऊन विविध नागरिकांच्या विविध समस्या सोडविल्या। महसूल विभागाच्या वतीने राशन कार्ड फेरफार, नॉन क्रिमिलेअर, आकृषक तरतुदीबाबत मार्गदर्शन, डिजिटल 7/12, ई मोजणी, अचूक 7/12 या विशेष मोहिमेतून त्रुटी दुरुस्त आदी इत्यादी कामे करण्यात आली। सुनील राणा, युवा स्वाभिमान पार्टी नेते मंगेश इंगोले, आशिष कावरे, अशोक मोहोळ, सरपंच मान्यवरांचे महसूल विभागाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले। तालुका कृषी विभागाच्या राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना जवळपास 15 ट्रॅक्टर वाटप करण्यात आले, अशी माहिती कृषी विभागाच्या वतीने देण्यात आली। आसरा महसूल मंडळामध्ये आणि या आसरा गावामध्ये महसूल मंडळाचं महासमाधान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं। या शिबिरामध्ये आज आपण इथे या फायनान्शियल इयरमध्ये 25-26 मध्ये साधारणतः एकाच गावामध्ये 15 ट्रॅक्टरचं शेतकऱ्यांना आपण इथे वाटप केलं आहे। त्यातलं एक काही शेतकऱ्यांना आपण इथे बोलावलं आहे आणि माननीय कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि सन्माननीय पाहुण्यांच्या हस्ते आज त्यांना प्रशस्तीपत्र आणि ट्रॅक्टरच्या चाव्या आपण इथे आज महाराष्ट्र शासनाच्या राज्य पुरस्कृत कृषी अभियान या योजनेअंतर्गत या सर्वांना आज इथे ट्रॅक्टर वाटप करण्यात आले। तसेच यावेळी भातकुली तहसीलदार अक्षय मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार चंद्रकांत मेश्राम, तालुका कृषी अधिकारी कुमारी उत्कर्षा भोसले, संजय गांधी निराधार नायब तहसीलदार मंगेश सोळंके, आसरा मंडळ अधिकारी संतोष धुर्वे, ग्राम महसूल अधिकारी संजय बोरकर, वैभव बिहाडे, प्रवीण भट, संदीप निरगुडे, संजय पवार, संतोष गिल, महसूल सेवक श्रीकांत गवडी, शुद्धधन रवराडे, निखिल टाले, सीमा वानखडे, वर्षा थोरात यांच्यासह सर्वच विभागातील अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। शिवाजी महाराज शिबिराचं या ठिकाणी महसूल विभागाच्या माध्यमातून ते आयोजन करण्यात आलं। माननीय महाराष्ट्र राज्याचे नामदार चंद्रकांत बावनकुळे साहेब, पालकमंत्री अमरावती जिल्हा आणि माननीय आमदार रेवू राणा यांच्या पाठपुरावानं हे पूर्ण मतदारसंघात प्रत्येक गावामध्ये महाराष्ट्र अभियान राबवण्याचा प्रोग्राम चालू आहे आणि याला शेतकऱ्यांचा, विद्यार्थ्यांचा, लाभार्थ्यांचा भरपूर प्रतिसाद आहे आणि डिपार्टमेंटतर्फे या सर्व योजना अधिकृत राबवण्याचा एक अत्यंत चांगलं काम या ठिकाणी चालू आहे, जेणेकरून गावातील लोक काही कारणास्तव कार्यालयापर्यंत पोहोचू शकत नाही त्या सर्वांसाठी याची एक चांगली संधी आहे की या शिबिरात येऊन आपलं ज्या तक्रारी आहे त्या पुढे मांडून निवारण करायचं एक चांगलं केंद्र आणि एक चांगली संधी या निमित्तानं शासनातर्फे देण्यात आली।